नमस्कार, आरोही कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे। आरोही कॉर्नर मध्ये आज बनणार आहे अस्सल मालवणी सुरमई फिश करी। ती मालवणी पद्धतीमध्ये किंवा मालवणी सुरमईचे कालवण। चवीला अप्रतिम लागते ही करी। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूप आवडेल आणि कशी झाली हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा, विसरू नका। थँक्यू। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सुरमई मी 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये मीठ घालायचं आहे। दोन्ही बाजूने सुरमईला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे। अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता आपण सुरमईसाठी लागणारं वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलंय, कांदा बारीक चिरून घेतलाय, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, पाव चमचा हळद, 7 ते 8 बेडगी मिरची घेतली आहे आणि 1.5 चमचा धणे घेतले आहेत आणि त्रिफळं पण घेतली आहेत मी 4। पाण्यामध्ये मी हे सगळं भिजून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटलं जातं। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी घालायचं आहे। तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे। आता आपण फोडणी देणार आहोत। कढई घेतली आहे, 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की कढीपत्ता, आता यामध्ये वाटण घालायचं आहे। दोन मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। आता आपण यामध्ये सुरमईचे तुकडे घालूया। आता याला आपण उकळी काढून घेऊया। सात ते 8 कोकम घालायचे आहेत। थोडंसं हलवून घ्यायचं आहे। मस्त उकळी आलेली आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ कमी घालायचं आहे, आधी आपण मच्छीमध्ये मीठ घातलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, आता आपण यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 6 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून घ्यायचं आहे।
झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. वाव, खूप मस्त दिसते सुरमई करी. सुरमई करी बनून तयार आहे. वाव, खूप मस्त सुरमईची करी बनून तयार आहे किंवा सुरमईचे कालवण. वाव, खूप मस्त सुरमई फिश करी बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला खूप आवडेल. आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आरोही कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.